नाशिक धर्मांतरण प्रकरणाचं कनेक्शन थेट छत्रपती संभाजीनगरशी जोडलं गेलेलं आहे. मदीन पटेल MIMच्या नगरसेवकाने आरोपीला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आश्रय दिलाय. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी उपमहापौर राजेंद्रजी दंडाळ आहेत. मदीन पटेल यांनी निदा खान या आरोपीला आश्रय दिला, काय सांग? निदा खान ही नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी मुख्य आरोपी आहे आणि या मुख्य आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथे MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांनी राहण्यासाठी आश्रय उपलब्ध करून दिला होता आणि जवळपास 40 दिवस ही आरोपी फरार होती. आणि अशा मोठ्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेली ही व्यक्ती 40 दिवस फरार असल्यामुळं निश्चितच त्याच्या तपासावर आणि जे काही पुरावे त्या ठिकाणी ते नष्ट होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता आली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की मतीन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी. निलंबनाची कारवाई त्यांच्यावरती होईल का? निलंबनाची कारवाई ही महानगरपालिका अधिनियम 1947च्या 10(ड) नुसार त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. जर त्यांचं बांधकाम हे अनधिकृत असेल तर निश्चित निलंबनाची देखील कारवाई होईल. MIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आपल्या शहरात आले होते आणि त्यांनी असं वक्तव्य केलंय की सुशिक्षित मुसलमानांना टार्गेट केलं जाते आणि त्यांनी प्रकरणच उडवून लावलंय. सुशिक्षित मुसलमानांना हा अधिकार कोणी दिला की ज्या ठिकाणी जे काम करतात तिथलच्या असलेल्या महिलांवर दडपशाही करायची, व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा, तिथलच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट करायचं, त्यांना जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावायचं, तिथलचं लैंगिक शोषण करायचं. हा अजेंडा जर खऱ्या अर्थाने सुशिक्षित मुसलमानाचा असेल तर निश्चित आमचा त्याला विरोध आहे आणि विरोध राहील. आपल्या शहरातील काही कॉलेज, काही संस्थांमध्ये सुद्धा लव जिहाद वगैरे असे भरपूर प्रकरण सध्याला घडत आहे आणि यावरती ऍक्शन होत नाहीये कुठंतरी. महाराष्ट्र शासनाने या बाबतीतला कायदा अधिक कडक केलेला आहे. आताच एक अधिसूचना त्या ठिकाणी काढलेली आहे. जर दोन विभिन्न धर्मातील लोकांना लग्न करायचं असेल तर त्यासाठी आई वडिलाची परवानगी त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्याच्यावर शासन म्हणून देखील या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत आणि शिवसेना म्हणून सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. ज्या ज्या ठिकाणी असे प्रकरणं आढळतील त्या ठिकाणी आम्ही जातोय आणि आमिष दाखवून एखाद्या मुलीला फसवणं आणि तिचं धर्मांतरण करून लग्न करणं ही खरं तर अतिशय गंभीर बाब आहे आणि शहरात नाही महाराष्ट्रात असे अनेक प्रकरणं चालू आहे आणि याच्या मागे काही मोठ्या व्यक्ती सुद्धा आहे की जे फंडिंग करतात, ते टीम तयार करतात, तर त्यांचा सुद्धा शोध घेणं चालू आहे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्याचा बंदोबस्त आम्ही करू. इम्तियाज जलील यांच्यावरही गुन्हा दाखल करा आणि MIM पक्षावरती बंदी घाला असे नितेश राणे असतील, वेगवेगळ्या नेत्यांची मागणी येते. तुम्ही कसं बघता? नाही, जर अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्यांवर जर कोणी त्यांना मदत करत असेल, त्यांना पाठिंबा दिले असेल तर कारवाई तर निश्चित त्यांच्यावर झालीच पाहिजे. धन्यवाद. मी प्रशांत भालेराव, कॅमेरामॅन महेश सोबत, देवगिरी मराठी.